दीपेश साहेब आपल्या शुभ हस्ते या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणी ओळखू शकेल का? जिथे जाईल तिथे एकच नाव आहे कौशिक, या संपूर्ण स्पर्धेतील फायनलच्या मॅचचा हिरो कौशिक. या चांगला खेळ, अगदी युवा उद्योन्मुख खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू, चांगला खेळ या खेळाडूने केला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय फायनल मॅच मध्ये. खूप सारे शुभेच्छा असतील, अभिनंदन. दीपेश साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. त्याचप्रमाणे RR यांच्याकडून ही कॅप दिली जाईल. RR यांच्याकडून कॅप आहे. त्यानंतर आपण पाहतोय विराज स्पोर्ट्स यांच्याकडून देखील ही कॅप, 2 कॅप्स एकाच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारामध्ये दिल्या जात आहेत. कौशिक जयशी मंडो त्यांच्याकडून हे हेडफोन्स या खेळाडूला प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी, आणि फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर RR यांच्याकडून ही मॅन ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे विराज स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच. खूप साऱ्या बक्षिसांचा पाऊस पाडणारी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा NPL, आणि या NPLच्या मॅन ऑफ द मॅच म्हणजेच फायनलच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय कौशिक यांनी. जेवढा खेळ नाही दमलाय तेवढा ही पारितोषिक घेऊन दमलाय. सारिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे टी शर्ट, खूप सारी बक्षिसं पाहायला मिळत आहेत. समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून देखील टी शर्ट आहे, विशेष डिझाईन केलेली टी शर्ट. बक्षिसांचा पाऊस. मिस यू गिरमकर, स्वर्गीय तुषाल गिरमकर यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कौशिक. थोडी वार्तालाप केली जाईल कौशिक तुमच्या समवेत, कारण अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, कारण सेमीफायनल मध्ये देखील तुम्ही मॅन ऑफ द मॅच पटकावला, फायनलच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच पटकावला. जिथे जाईल तिथे सकाळपासून आम्हाला कौशिकच दिसत होता. आणि या स्पर्धेच्या आयोजन विषयी काय सांगशील प्रथम? सर्वात पहिला तर आयोजन कमिटीचा आभार मानेन की त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. आणि जी माझी टीम आहे, जिजा विजय टी आहे, ते मॅनेजमेंट आहेत, त्यांचे पण आभार मानेन की त्यांनी मला चान्स दिला. बोलेल की मजा खेळायला जे एक्सपेक्टेशन मॅनेजमेंटनी ठेवले होते माझ्याकडून, असं मला वाटतं की मी ते पूर्णपणे पार पाडलेत. नक्कीच. सेमीफायनल मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच, फायनल मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच, आणि फायनल देखील आपल्या संघाला जिंकून दिले. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीस. खूप साऱ्या शुभेच्छा कौशिक. बघितलं असेल कात्या, आपण कुठे असेल तर या, आपला देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला खेळाडूंना लागणारं पाणी असू दे, समालोचन कक्षामधील पाणी असू दे, किंवा संपूर्ण मैदानाची व्यवस्था ज्यांनी पाहिली, कात्या यांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. या विशेष डिझाईन केलेली टी शर्ट आणि हे मानधन मात्र कात्या यांना दिलं जात आहे. खूप सारी त्यांनी घेतली आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. नायगाव प्रीमियर लीग. काकांना विनंती आहे, काका आपल्या शुभ हस्ते प्रथमतः सन्मान केला जाईल. राजेशजी काळे आपण देखील या व्यासपीठावर. राजेशजी काळे आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर या. प्रथमतः सन्मान केला जाईल. माननीय श्री गजेंद्रजी धुमाळे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांचं प्रमुख योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि गजेंद्रजी धुमाळे साहेब म्हणजे GD सरकार साहेबांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये विनयजी गटाणी साहेबांचा प्रथमतः सन्मान केला जाईल. समाजसेवक विनयजी गटाणी साहेब आणि साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विनयजी गटाणी साहेब आणि साहेबांचा सन्मान राजेशजी काळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान. साहेब धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आणि त्याचप्रमाणे
आणि हे मैदान आहे, जे मैदान आपण पाहतोय पुरंदरे मैदान, ते मैदान खेळण्यासाठी ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिलं माननीय श्री संदीप दादा पानसंडे साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. दादांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि दादांची उपस्थिती आणि दादांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद दादा. पुढील सन्मान केला जाईल जीडी सरकार दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री गजी दुमाळे साहेब म्हणजे जीडी सरकार, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राजेजी काळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण देखील वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आणि संघमालक, कारण या संघमालकांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य घेतलं, त्यामुळेच आयोजन समितीच्या माध्यमातून एजी स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतोय एक विशेष आकर्षक अशी भेटवस्तू दिली जाते. प्रथमतः OV11 या संघाचे संघमालक महेशजी कुडपे आपण या व्यासपीठावर आपला विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. अंतिम उपविजयी संघ ठरलाय तो म्हणजे OV11 आणि महेशजी कुडपे या संघाचे संघमालक, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. महेशजी कुडपे साहेब पहिल्या वर्षीचा चॅम्पियन संघ, दुसऱ्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि चौथ्या पर्वामध्ये अंतिम उपविजेते पद पटकावलंय महेशजी कुडपे यांचा संघ म्हणजे OV11. सचिनजी बाताडे आपण देखील या व्यासपीठावर स्पंदन किंग्स या संघाचे संघ मालक सचिनजी बाताडे सरांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. स्पंदन किंग्स या संघाचे संघ मालक सचिनजी बाताडे आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. आणि त्यांच्या अनुपस्थितीत कोणी असेल तर या विक्रमजी कांबळे आपण या, कर्णधार स्पंदन किंग्स विक्रम कांबळे आपण या, आपला सन्मान केला जाईल. अथवा एखादा खेळाडू स्पंदन किंग्स या संघाचा असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. यस, स्पंदन किंग्स विक्रम कांबळे आपण या व्यासपीठावर. सचिनजी बाताडे यांच्या अनुपस्थितीत मात्र विक्रम कांबळे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. विक्रम कांबळे हँडसम चांगला खेळ विक्रम कांबळे यांनी केलाय आणि आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान संघ मालकांचा देखील केला जातोय. कुठली टीम कुठली आहे? पुरंदरे संघ योगेशजी सावंत आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. योगेशजी सावंत साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. विजयजी फडतरे म्हणजेच योगेशजी सावंत यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. योगेशजी सावंत या, प्रसादजी लाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांनी घेतलेली मेहनत गेले 4 ते 5 महिने आणि म्हणूनच की काय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. विजयजी फडतरे पुढील सन्मान केला जाईल. विजयी संघ नावातच विजय आहे आणि आता ही स्पर्धा जिंकली आहे. जिजा VJTI बॉईज हार्दिक हार्दिक अभिनंदन. या आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. पुढील सन्मान केला जाईल सुनीलजी शेलार आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. सुनीलजी शेलार श्रीशा स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक सुनीलजी शेलार यांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. प्रसादजी लाड यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल राहुल सिंग यांचा. राहुल सिंग यांचा देखील विशेष सन्मान. प्रिवान 11 राहुल सिंग यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. हे सर्व संघ मालक त्यांनी घेतलेली मेहनत आणि आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष सन्मान. पुढील सन्मान केला जाईल टीम अंतरा काव्या मिलिंदजी कदम म्हणजे बाबू सरांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व बाबू सर आणि बाबू सरांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. बाबू सरांच्या अनुपस्थितीत मात्र शुभ्र दत्ता हा पुरस्कार स्वीकारत आहेत. हर्षद भोजनाईक HB स्पोर्ट्स अँड फिटनेसचे सर्व्हिस सर्वा हर्षदजी भोजनाईक साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. त्यांचे वडील
आनंदजी भोजनाईक आपण असाल तर आपण या व्यासपीठावर हा सन्मान स्वीकारण्यासाठी HB स्पोर्ट्स अँड फिटनेसचे सर्वेसर्वा हर्षदजी भोजनाईक यांचा संघ आणि पुढील सन्मान व्यासपीठावर केला जाईल जयश्री मंडोत यांचा. जयश्री मंडोत आपण या. जयश्री मंडोत आपण या व्यासपीठावर. आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. व्यासपीठावर खूप सारी मेहनत, खूप सारे योगदान तुमचं देखील लाभलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आयोजन समितीच्या माध्यमातून आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. जयश्री मंडोत साहेब आणि त्यांचा सन्मान केला जातोय. काकांना विनंती आहे, काका आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन, या विभागाचे भाग्य विधाते, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदाजी कोहमकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग आणि आईंचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. अय्या आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. स्वर्गीय तृषाल गिरमकर यांच्या मातोश्री या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. तरी सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण पाहतोय व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती श्री गजेंद्रजी धुमाळे साहेब, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, समाजसेवक माननीय श्री विनयजी गटाणी साहेब आणि त्याचप्रमाणे श्रीमती सुवर्णा गिरमकर, स्वर्गीय तुषाल गिरमकर यांच्या मातोश्री आणि त्याचप्रमाणे वॉर्ड अध्यक्ष माननीय श्री संदीपजी पानसांडे साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. आणि या व्यासपीठावर एक विशेष सन्मान केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नेहमी सहकार्य लाभतच आहे, पण या खेळाडूंच्या मागे उभं राहणारं असं व्यक्तिमत्व आपले आवडते काका म्हणजे सुनीलजी हळदणकर यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. विनयजी गटाणी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम, काकांचं क्रिकेटवरचं प्रेम नेहमी आमच्या मागे सातत्याने उभे असतात आणि आयोजन समितीच्या माध्यमातून हा विशेष सन्मान केला जातोय सुनीलजी हळदणकर साहेबांचा. काका मनपूर्वक आभारी असणार आहे. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते आणि पुरंदरे गौरव हा विशेष सन्मान केला जातोय. सन्मान आणि श्री सुनील काका हळदणकर. धन्यवाद. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्या समवेत कालपासून जे गुणलेखक आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला लाभले, गंगाधरजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे नामदेवजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे राजेजी काळे आपलं विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे सोनू आपलं देखील विशेष आभारी असणार आहे. तर ही स्पर्धा आपण पाहिली गेले 2 दिवस, ज्या संपूर्ण खेळाडूंचं प्रक्षेपण अगदी जगभर हे सर्व खेळाडू जाऊन पोहोचले ते प्रोलिंग स्पोर्ट्स, त्यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्स या विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स सिद्धांत आपण या व्यासपीठावर आपला देखील सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्स यांचा देखील विशेष सन्मान. तब्बल 4 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी मेहनत घेतली आणि या सर्वच खेळाडूंच्या रील्स देखील व्हायरल होताना पाहायला मिळतील. अगदी प्रोलिंग स्पोर्ट्सचं इंस्टाग्राम चॅनल असू दे अथवा युट्यूबच्या माध्यमातून या सर्वच खेळाडूंचं हे रील्स मात्र सध्या व्हायरल होताना पाहायला मिळेल. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सोहम साठेने पकडलेला झेल सध्या मात्र व्हायरल होतोय युट्यूबच्या माध्यमातून. सन्मान केला जाईल व्यासपीठावर प्रोलिंग स्पोर्ट्स, विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. धन्यवाद सिद्धांत, धन्यवाद प्रोलिंग स्पोर्ट्स. आता पुढील सन्मान केला जाईल. माझ्या समवेत कालपासून तुम्ही आवाज ऐकला, जो आवाज पुण्याहून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचला. सर गोपी जाधव, द व्हॉइस ऑफ पुणे यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. गोपी जाधव सर या, आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय.
अगदी पुण्यावरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचले. मुंबईच्या दादरच्या नायगावच्या पुरंदरे मैदानात हा आवाज तुम्ही ऐकला. द व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच सर. आणि पंचांचा देखील विशेष आभारी असणार आहे ह्या आयोजन समितीच्या माध्यमातून. तर आता मात्र मुख्य पारितोषिक समारंभाकडे आपण वळतोय. प्रथमतः प्रत्येक संघामध्ये आपण पाहिलं तर 40 वर्षावरील खेळाडू होता आणि त्यांचा देखील गौरव करणं आमचं कर्तव्य आहे आणि आयोजन समितीच्या माध्यमातून हा विशेष पुरस्कार देखील दिला जाईल. सुनील काका आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल, कारण सुनील काका देखील आम्हाला पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि म्हणूनच की काय आता 40 वर्षावरील खेळाडू जो खेळाडू आपल्याला पाहायला संपूर्ण स्पर्धेमध्ये मिळाला, किती पारितोषिक आहेत, भरघोस पारितोषिक पाहायला मिळत आहेत. नाव आहे चाचा म्हणजेच फखरुल चाचा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 40+ 40 वर्षावरील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी प्रत्येक खेळाडूचा सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणूनच की काय फखरुल चाचा यांचा सन्मान देखील व्यासपीठावर केला जातोय. विराज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही बॅट दिली जाते. आकर्षक अशी ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर जावा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून इस्त्री आहे. त्याचप्रमाणे राजेंद्रजी सोनवणे यांच्याकडून ओखलेचा गॉगल, त्याचप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईटच्या कंपनीची टी शर्ट आहे. त्याचप्रमाणे जयजी मंडोत यांच्याकडून हे हेडफोन्स दिले जात आहेत. हे घेऊन तरी कसे जाणार चाचा? आज मात्र जेवढे खेळले नसतील तेवढे बक्षीस घेऊन मात्र दमले असतील. भरघोस बक्षीस आहेत, बक्षिसांचा पाऊस पाडला जातोय. ही स्पर्धा आहे, नायगाव प्रीमियर लीग आहे. हे नायगाव आहे, इकडे विक्रम होतात असतात, कारण इकडे भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस पाडला गेलाय. या संपूर्ण स्पर्धेवर तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि फखरुल चाचा 40 वर्षावरील खेळाडू आज मात्र मन जिंकताना पाहायला मिळत आहेत. चाचा आपलं देखील आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. तुम्ही देखील खूप सारं सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. दोन शब्द काय सांगाल? ही स्पर्धा खेळून कसं वाटलं? बहुत अच्छा लगा और बहुत मजा आया खेलने में. और ये अरे हल्लू ही बोलूँगा मैं. और ये जो आयोजन अपना पाव प्रसाद लाड और अपना विराज, इन्होंने बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया और इसके लिए धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. नक्कीच पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रामदेवजी शिंदे साहेब आपण व्यासपीठावर या. नामदेवजी शिंदे साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. तर या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू कोण आहे ओळखू शकेल का आपण? या संपूर्ण स्पर्धेतील युवा उदयोन्मुख टॅलेंटेड खेळाडू ठरलाय मंदार देशमुख ठरला या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू. आणि या खेळाडूने दुपारच्या सत्रामध्ये मना मात्र नक्की जिंकली आहेत. स्पोर्टी सॅक म्हणजेच भगवान शेठ सावंत यांच्याकडून शूज आहेत. त्याचप्रमाणे कुमार मानविक निखिल नायकर यांच्याकडून ही ट्रॉफी दिली जाईल. त्याचप्रमाणे राजेंद्र सोनवणे यांच्याकडून गॉगल आहे. त्याचप्रमाणे जावा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून फायर बोल्ट या कंपनीचं वॉच दिलं जात आहे. आणि विके स्पोर्ट्स यांच्याकडून या आकर्षक अशी बॅट दिली जाईल या खेळाडूला. आणि त्याचप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट या कंपनीचं हे ब्रँडेड टी शर्ट दिलं जात आहे. खेळाडू ठरला या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू मंदार देशमुख.
खूप सारी मेहनत या खेळाडूने देखील घेतली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि युवा उद्योन्मुख खेळाडू, युवा टॅलेंट आज मात्र बाहेर आलंय मंदार देशमुख नावाचं. उद्याचा दिवस तुझा देखील असेल, कारण मोठमोठ्या स्पर्धा आता येत आहेत, त्या स्पर्धेमध्ये तू देखील चमकशील. निखिलजी नायकर, आपण देखील व्यासपीठावर या. निखिलजी नायकर, आपण व्यासपीठावर या. गॉगल दिला जाईल. बॅग देखील आहे. यस, बॅग पण आहे. त्या बॅगेमध्ये भरून हे सर्व सामान घेऊन जायचंय. जयश्री मंडोत यांच्याकडून पुरस्कृत असलेली ही बॅग दिली जाते या खेळाडूला. वेल प्लेड मंदार देशमुख. यस मंदार, प्रथमतः एवढी पारितोषिक घेऊन घरी चाललायस, कसं वाटलं ही स्पर्धा घेऊन? सर्वप्रथम तर मी कमिटीचे थँक्स बोलेल आणि प्रसाद दादाचा थँक बोलेल, कारण की त्यांनी मला एवढ्या वरती खेळायला पहिल्यांदा चान्स भेटला मला NPL मध्ये, तर मला खूप चांगलं वाटतंय. आणि मी नॅशनलचा पण थँक्यू बोलेल, त्यांच्यामुळे मला एवढ्या वरती खेळायला भेटलंय. त्यांच्यामुळे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि PPL ला जे तुम्ही कारनामा केलाय त्याच्याबद्दल काय सांगाल? हा आयोजन समितीकडून प्रश्न आलाय. काय नाही बोलणार, फक्त एवढंच बोलणार की कोणाला कमी नका समजू. बरोबर आहे, कोणाला कमी समजू नका. आज दिवस माझा होता, उद्या दिवस तुमचा देखील येईल. तर आता या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक ASICS या ब्रँडचे शूज या खेळाडूला दिले जातील. प्रत्येकाचं स्वप्न असतं हे शूज घालून आम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे, आणि ते स्वप्न मात्र आज पूर्ण होताना पाहायला मिळेल. कारण ही NPL आहे, ही नायगाव प्रीमियर लीग आहे, इथे हे घडू शकतं. गजेंद्रजी धुमाळे साहेब, GD सरकार साहेबांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आता दिली जातील या खेळाडूला. संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, जिथे जाईल तिथे तेच नाव होतं आणि नाव देखील ओळखलंय. कौशिक जाधव या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 7 झेल पकडले. बॅटिंग त्याने केली, तब्बल 9 झेल पकडलेत आणि आता संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावला या खेळाडूने. ट्रॉफी दिली जाईल प्रथमतः कुमार मांडविक निखिल नायकर यांच्याकडून, आणि पुढील पारितोषिक आहे हे ASICS चे शूज. संकेतजी सागवेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले हे शूज आपण पाहतोय ASICS चे. आणि तदनंतर मात्र गजेंद्रजी धुमाळे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि आता OnePlus जावा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून हे OnePlus चे हे इयरफोन्स दिले जातील या खेळाडूला. त्याचप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही आकर्षक अशी टी-शर्ट आहे. जयजी मंडो त्यांच्याकडून पुरस्कृत केली गेलेली बॅग, आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी सोनवणे यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेला हा ऑकले या ब्रँडचा गॉगल, आणि त्याचप्रमाणे हॅर या ब्रँडचा हा ओव्हन खेळाडूला दिला जाईल. हा ओव्हन आम्हाला पुरस्कृत केला गेलाय हितेशी दोशी साहेबांकडून. आणि हीच NPL, याच NPL मध्ये या हंगामामध्ये काय काय घडलंय, पुढील हंगामामध्ये काय घडणार हा विचार आजपासूनच करावा लागेल आणि आजपासूनच तयारीला लागावा लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, खूप साऱ्या शुभेच्छा. कौशिक जाधव, विनयजी गटाणी साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान केला जाईल.
या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजाला देखील ऍक्सिसचे शूज आहेत. हॅलो हॅलो. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सागरच्या गळ्यातील ताईत महेश कारकाटे याचा आवडता पापडचा भाऊ, सर्वत्र प्लॅन करणारा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश सावंत. 9 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. मानविक निखिल सौजन्याने ही ट्रॉफी. यस, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश सावंत तब्बल 9 विकेट्स या गोलंदाजाने पटकावल्यात आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावलाय. या खेळाडूला ही ट्रॉफी दिली जाईल. त्याचप्रमाणे ऍसिसचे शूज दिले जातील. त्याचप्रमाणे गॉगल आहे, बॅग आहे. भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस पाडणारी लाडकी स्पर्धा आणि एअर या कंपनीचा ओव्हन देखील या खेळाडूला दिला जाईल. ब्लॅक अँड व्हाईट या ब्रँडची आकर्षक अशी टी शर्ट या खेळाडूला दिली जाते. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश सावंत OV11 या संघाचा हुकमी एक्का आणि तोच एक्का या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरला आहे. ओव्हन देखील आहे. एअर या कंपनीचा ओव्हन दिला जाईल. भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस पाडला गेला या खेळाडू. या वर्षी एवढं आहे, पुढच्या वर्षी केवढं असणार त्याचा विचार करा. महेशजी कुडपे, आपण देखील तयारीला लागा. पुढच्या वर्षीची तारीख देखील डिक्लेअर केली आयोजन समितीने. पुढील वर्षी दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी या स्पर्धेचं 5वं पर्व पाहायला मिळेल आणि 5व्या पर्वात प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. प्रथमेश सावंत, प्रथमतः कसं वाटलं एवढी बक्षिसं घेऊन घरी चाललायस? खेळात ॲक्च्युली खूप मजा आली. प्रथमतः मी इथं माझ्या टीम ओनर, माझ्या कॅप्टनचा मी त्यांना थँक्यू बोलतो की मला त्या लोकांनी टीममध्ये घेतलं आणि टीम सपोर्ट खूप चांगला होता. टीम मॅनेजमेंटचं पण चांगलं होतं आणि NPL सारखी एवढी मोठी स्पर्धा घडवली आहे. सचिन पाटणकर, विराज टवळ्या, सागर कांबळे यांच्या पण, सुबोध सावंत यांच्या पण खूप आभार. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावलाय प्रथमेश सावंत यांनी. संदीप दादा पानसांडे साहेबांच्या शुभ हस्ते आता हा पुढील पुरस्कार दिला जाईल. या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर कोणी ओळखू शकेल का? हु इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? हु इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? नाव आलंय, नाव तेच आहे आणि तो खेळाडू ज्या खेळाडूने नाव घेतलंय त्याच्या बाजूलाच उभा आहे. रुपेंद्र माने ठरलेत या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर. या खेळाडूने 4 डावांमध्ये तब्बल 91 धावा केल्या आणि म्हणूनच की काय उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावलाय. आणि 40+ खेळाडू देखील आहे. स्वतः मानविक निखिल नायकर यांच्या सौजन्याने आपण ट्रॉफी देतोय. त्याचप्रमाणे बॅग देखील आहे जयजी मंडोत यांच्या सौजन्याने. त्याचप्रमाणे बॅट आपण पाहतोय सिल्वो स्पोर्ट्स या कंपनीची बॅट संकेतजी देवरुकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली बॅट आपण पाहतोय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ओव्हन देखील आहे. OnePlus म्हणजे जावा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले हे OnePlusचे आकर्षक असे हेडफोन्स. त्याचप्रमाणे गॉगल देखील आपण पाहतोय. ओखले या कंपनीचा गॉगल राजेंद्रजी सोनावणे यांच्या सौजन्याने पुरस्कृत केले गेलेला हा गॉगल आपण पाहतोय. रुपेंद्र माने यांना दिला जाईल कारण तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 91 धावा ठोकल्यात. आणि त्याचप्रमाणे हा ओव्हन देखील दिला जाईल रुपेंद्र माने यांना. ओव्हन दिला जातोय रुपेंद्र माने. 4 इनिंग मध्ये तब्बल 91 धावा ठोकल्यात. अमोलजी साळुंके यांच्या सौजन्याने आम्हाला ओव्हन पुरस्कृत केला गेलाय. रुपेंद्र, काय सांगशील, कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? नक्कीच प्राऊड फील होत आहे. नायगाव प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा आहे आणि त्या
स्पर्धेमध्ये परफॉर्म करणं हे प्रत्येकाचं ड्रीम्स होतं आणि ते माझ्याकडून झाले. खूप मला आनंद होतोय. आणि आम्ही सातत्याने पाहत होतो येस्टनच्या मागे, म्हणजे म्हणतात ना पडद्या मागचा कलाकार कोण आहे तर तो रुपेंद्र माने. कारण सातत्याने गोलंदाजाला मार्गदर्शन करणं, क्षेत्ररक्षकांना मार्गदर्शन करणं आणि तब्बल 4 इनिंग मध्ये तुम्ही 91 धावा केल्या आहेत. त्या मॅच बद्दल काय सांगाल? नक्कीच सांगायचं झालं तर कोणी मोठा प्लेअर माझ्या टीममध्ये नव्हता. सर्व ॲव्हरेज प्लेअर होते. त्यांच्याकडून करून घेणं इम्पॉर्टंट होतं आणि ते माझ्याकडून झालं, याच्याशिवाय मोठी गोष्ट नाहीये. नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हो, ते रुपेंद्र माने तब्बल 4 इनिंग मध्ये 91 धावा ठोकून या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावला आहे. आणि आता प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ 76 नंबर 76 नंबरचा मानकरी 76 नंबरचा मानकरी 76 दुसरा नंबर आहे 97 97 चा मानकरी 76 प्रथमतः 76 या आयोजन समिती त्याची पडताळणी केली जाईल. 76 आणि आता ही चिमुकली देखील आली आहे. यस, जयशी मंडोत यांच्याकडून आपण पाहतोय हेडफोन्स आहेत आणि त्याचप्रमाणे 97 या चिमुकलीला हा पुरस्कार दिला जातोय. लकी ड्रॉचं कुपन आणि त्या कुपनची मानकरी. यस, प्रेक्षकांसाठी देखील ही सुवर्ण संधी होती. आणि आता ज्या पारितोषिकाची तुम्हा आम्हा सगळ्यांना आतुरता होती, आईंच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आय्या, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि पुढील वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर 11-12 एप्रिल 2026 पर्व 5चा ब्रँड अँबॅसिडर कोण असणार? नावं येत आहेत, नावं खूप सारी आली आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 डावांमध्ये 7 विकेट्स 67 धावा केले आहेत. दिनेश हडकर ठरलेत या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर. संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक ज्या खेळाडूने झळकावलं, झंझावाती खेळी ज्याने केली आणि म्हणूनच की काय या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट दिनेश हडकर. निखिलजी नायकर साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे आई देखील आहेत. आईंच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. बॅग देखील आहे, गॉगल आहे, इयरफोन्स आहेत, फायरबॉल्ट या कंपनीचं स्मार्ट वॉच, जावा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सौजन्याने पुरस्कृत केले गेलेले हे पारितोषिक आपण पाहतोय. आणि त्याचप्रमाणे जयजी मंडोत यांच्याकडून पुरस्कृत केली गेलेली बॅग आहे. विश्वजीत ठाकूर मोठ्याने पुरस्कृत केली गेलेली बॅट आज मात्र दिली जाईल दिनेश हडकरला आणि तीच बॅट घेऊन पुढील वर्षी हा खेळाडू पाहायला मिळेल. मोठ्याची बॅट हातामध्ये आहे, चॅम्पियन्स या ब्रँडची बॅट आणि त्याचप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट या कंपनीची टी शर्ट या खेळाडूला दिली जाते. त्याचप्रमाणे जावा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने पुरस्कृत केले गेलेलं फायरवॉल्टचं हे वॉच आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी सोनवणे यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेला हा गॉगल. खूप सारी बक्षिसं पाहायला मिळतात. या वर्षी एवढा आहे, पुढच्या वर्षी केवढा असणार, आजपासूनच तयारी करायची आहे. आणि हा टीव्ही आपण पाहतोय आणि हा स्मार्ट टीव्ही जयजी मंडोत यांच्या सौजन्याने स्वर्गीय तुषालजी गिरमकर यांच्या स्मरणार्थ हा टीव्ही या खेळाडूला दिला जाईल. हा टीव्ही आहे. या टीव्हीवर आज रात्रभर गेले 2 दिवस बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे, ती पाहणार आहेत. दिनेश हडकर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट.
सूरज खेडेकर यांच्याकडून देखील विशेष पारितोषिक आहे. स्वर्गीय सतीजी धुळे यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर एक विशेष डिझाईन केलेलं एक किचन आहे, ते मात्र दिलं जाईल. आज मात्र ते अनुपस्थित आहेत आणि आल्यानंतर गावावर आल्यानंतर मात्र हे दिलं जाईल. आता लकी ड्रॉ बर्थडेची तारीख, बर्थडे देखील 5 नंबर आणि 5 नंबरच आलाय. दिनेश शेडकर यांनी हा नंबर काढलाय. लकी ड्रॉ 5 नंबर. 5 नंबर कोण आहे? भाग्यवान विजेता. हा भाग्यवान विजेता कोण आहे? 5 नंबर लकी ड्रॉ. लकी ड्रॉ 5 नंबर दिनेश शेडकर यांच्या शुभ हस्ते. शेडकर 5 आहे का? दुसरा काढला जाईल. 5 असेल तर या. 5 सेकंदाचा वेळ दिला गेलाय. 5 आहे. 5 आहे का? 5 सेकंदाचा वेळ दिला गेलाय. असेल तर या. पुढचा नंबर काढलेला आहे 15 नंबर. 15 हो गंगाधर पाटील. गंगाधर पाटील आलेत. गंगाधर पाटील आज संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला गुणलेखक म्हणून पाहायला मिळाले आणि आज गंगाधर पाटील खुश आहेत. आलो मी, गुणलेखन मी केलं आणि आता मला पुरस्कार देखील मिळालाय. गंगाधर खूप साऱ्या शुभेच्छा आपणास देखील. हा दिनेश या. दिनेशजी काय सांगशील? कारण तुमच्याच खेळाडूने पहिली हाफ सेंचुरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकली. दुसरी हाफ सेंचुरी तुम्ही ठोकली होती. फायनलला बघायला गेले तर थोडे 15-20 रन कमी झाले, पण ठीक आहे, होतं गेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट इयर परत आम्ही फायनल मारायचे प्रयत्न करू. आणि तुमचे जे संघ मालक आहेत, कारण त्यांनी पहिली वर्ष ही स्पर्धा जिंकली, दुसरी वर्ष देखील जिंकली होती आणि आता हे 4थं पर्व अंतिम उपविजयी राहिलेले आहेत, त्यांच्याविषयी काय सांगशील? महेश दादाचा बोलायला गेलं तर खूप सपोर्ट आहे त्याचा. तुम्ही मला पहिल्यापासून बोलतो बिंदास खेळत राहा, काय होईल ते होईल. आणि कसं वाटलं? कारण प्राऊड फील होतंय का? कारण पुढील वर्षी जेव्हा तू मैदानात उतरणार तेव्हा मात्र तू या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून उतरणार आहेस, त्याच्याविषयी प्राऊड फील झालंच असेल. खूपच प्राऊड फील होत आहे आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कमिटीला बोलायला पाहिजे, खूप मेहनत घेतली आहे पोरांनी, अशीच मेहनत पुढच्या वर्षी पण घ्या बस. आणि एवढी मोठी पारितोषिकं आपण पाहिली, पुढील वर्षी काय असेल तुम्ही देखील विचार केला असेल आणि पुढील वर्षी कशा पद्धतीने तयारीला लागाल? तयारी अशी बघायला गेलं तर 2-4 महिने पहिलीच चालू होते, प्लॅनिंग चालू होतात कसं काय खेळायचं आहे. नक्कीच जास्त बोलत नाहीये कारण जिंकलाय तो. आज हा मालिकावीराचा पुरस्कार त्याने जिंकलाय, म्हणजेच दिनेश शेडकर ठरला या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हॅलो, या ठिकाणी आपण 2 दिवस जे संपूर्ण समालोचन या ठिकाणी आपण ऐकतोय तो अभिषेक पाटील गेली 4 वर्ष आमच्या सोबत या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी आमच्याकडे समालोचनासाठी आमच्या विनंतीला मान देऊन येतोय. त्या अभिषेक पाटील याचा सत्कार आम्ही करत आहोत. पाजी आप आके इनका सम्मान करो. अर्पित चावडा यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय अभिषेक पाटील यांचा. आशू फोटो काढ. 1-2 मिनिटं फक्त थांबा. महेश 2 मिनिटं फक्त प्लीज. मैं नीट उभे. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गंगाधरजी पाटील आमच्या समवेत जुळले. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. गुणलेखक समर्थ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेली ही टी शर्ट्स आपण पाहतोय या खेळाडूला दिली जाते. गंगाधर पाटील खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि म्हणूनच की काय त्यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. तर सर्व मान्यवरांना विनंती, आपण या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते नायगाव प्रीमियर लीग 2025 4थं पर्व अंतिम उपविजयी संघ महेशजी कुडपे यांचा संघ तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक असा झळाळता करंडक
विश्व विक्रमादित्य आमदार चषक अंतिम उपविजयी संघ ठरलाय तो म्हणजे टीम OV11 कुमार मानविक निखिल नायकर यांच्या सौजन्याने हे पुरस्कृत केले गेलेलं आहे अशा आकर्षक असं चषक आपण पाहतोय आणि त्या चषकाचा मानकरी ठरलाय टीम OV11 महेशजी कुडपे अँड कंपनी। महेशजी या आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण या महेशजी कुडपे आणि टीम सपत्नीक आपण पाहतोय महेशजी कुडपे या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्व टीम या सर्व टीम मेंबर्स या सपत्नीक आत मात्र आपण पाहतोय महेशजी कुडपे अँड कंपनी आणि आज मात्र तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये व विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 चा अंतिम उपविजेता पद पटकावला या संघाने। पहिल्या वर्षीचा चॅम्पियन संघ दुसऱ्या वर्षीचा चॅम्पियन संघ चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतोय अंतिम उपविजेते पद पटकावतोय संघ आहे टीम OV11 महेशजी कुडपे अँड कंपनी। ओवी देखील आली आहे महेशजी कुडपे अँड कंपनी खूप सारी मेहनत सातत्याने घेत असतात आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मार्गदर्शन करण्याचं काम मात्र महेशजी कुडपे यांनी केलं आणि त्याचं फळ मात्र मिळालं महेशजी कुडपे यांना। महेशजी कुडपे अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन महेशजी कुडपे आणि सर्वच खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा। महेशजी या तुमच्या सोबत देखील वार्तालाप केली जाईल। यस महेशजी मी तुम्हाला गेली 4 वर्ष पाहतोय तुम्ही प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन करता मार्गदर्शन करता आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं। सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट असते NPL नायगाव प्रीमियर लीग। हॅलो सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे NPL खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट असते त्याच्यामुळे ही टुर्नामेंट सतत दरवर्षी आम्ही खेळायचा प्रयत्न करू। तसेच चांगले चांगले प्लेयर या टुर्नामेंटमध्ये भेटतात चांगल्या टुर्नामेंट खेळून आलेले प्लेयर या टुर्नामेंटला परफॉर्मन्स करतात आणि ही टुर्नामेंट अरेंज करण्यामागे जे कोणी सगळे आहेत खेळाडू ते खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट अरेंज करतात त्यांचा सगळ्यांचा मी आभारी आहे। तसेच दरवर्षी मी या टुर्नामेंटला खूप काही देण्याचा प्रयत्न करीन। आणि विशेष बाब म्हणजे तुमच्या संघामध्ये आम्ही पाहिले विक्रम कांबळे खेळले ते प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आणि ते ब्रँड एम्बेसिडर झाले होते। गतवर्षी आपण पाहिलं अभिषेक बैद होते बच्चा ते देखील तुमच्याच टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले पुढील वर्षीचे ब्रँड एम्बेसिडर झाले आणि या वर्षी देखील दिनेश शेडकर तुमच्याच टीम मध्ये पाहायला मिळाले प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आणि पुढील वर्षी ब्रँड एम्बेसिडर म्हणजेच प्रत्येक खेळाडू पुढील वर्षी जातोय ब्रँड एम्बेसिडर ठरतोय तो प्रत्येक खेळाडू तुमचा आहे लकी खेळाडू आहे त्याच्याविषयी काय सांगाल? OV11 खरोखर लकी टीम आहे माझ्यासाठी आणि खरोखरच खूप चांगला खेळ करतात टीममध्ये येऊन आणि मी त्या सगळ्यांचा आभारी आहे। तसेच मला विशेष आभार मानायचे ते विशाल झंझने जो OV11च्या स्टार्टिंग पासून ते OV11 जोपर्यंत राहील या पुरंदरे ग्राउंडवर तोपर्यंत विशाल झंझने OV11 बरोबर सोबतच राहील। तसेच जेके सरांनी यावेळी देखील भरपूर सपोर्ट केलेला आहे। आजारी असून सुद्धा या माणसाने दोन्ही दिवस ग्राउंडमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला माझ्या टीमसाठी थँक्यू सो मच। तसेच हृदयनाथ आणि विरेश सुद्धा थँक्यू। हे होते महेशजी कुडपे खूप सारे असतील पुढील वाटचालीस काय खेळ केलाय टीम OV11 या संघाने आणि आता या विभागाचे भाग्य विधाते कार्यसम्राट कार्यतत्पर सेवाभावी दमदार आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब पुरस्कृत त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय नायगाव प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा विजयी संघ ठरलाय तब्बल 1,00,000 रुपये आणि आकर्षक असा जाळता करंडक कुमार मानविक निखिल नायकर यांच्या सौजन्याने टीम आहे जिजा VJTI बॉईज 1,00,000 रुपये व आकर्षक असा जळता करंडक या संघाने पटकावलाय।